केडगावमध्ये शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला, चौघाविरुद्ध गुन्हा दाखल. अहिल्यानगर केडगाव येथील कोतकरमळा परिसरामध्ये सामायिक रस्त्याच्या कारणावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जुन्या वादाची कुरापत काढून शेती व्यवसाय करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबावर शेजाऱ्यांनीच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चाकू, लाकडी दांडकं आणि दगडांचा वापर करण्यात आला असून पीडित कुटुंबाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे मिळालेल्या माहितीनुसार साधू किसन कोतकर वय 60 वर्षे हे आपल्या कुटुंबासह कोतकरमळा परिसरामध्ये राहतात. सामायिक रस्त्यावरून जात असताना आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर कोतकर, ऋतुजा ज्ञानेश्वर कोतकर, सुमनबाई बबई यादव कोतकर आणि ऋषिकेश यादव कोतकर यांनी त्यांना रस्त्यात अडवलं. तुम्ही सर्वजण इथं कसं राहता तेच मी पाहतो अशी धमकी देत आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी माऊली यानं चाकूसारख्या धारदार शस्त्रानं फिर्यादीवर वार केले, तर ऋषिकेश यानं लाकडी दांडक्यानं फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. इतर आरोपींनी दगडानं मारहाण करत लाथाबुक्क्याने गंभीर जखमा केल्या. या संपूर्ण झटापटीमध्ये पीडित कुटुंबातील सदस्यांचे दागिनेही गहाळ झालेत. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या जबाबावरनं कोतवाली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वास गाजरे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.